हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सुंदर अशा दिवसाची सुंदराची सुरुवात. तर मी व्हिडिओ स्टार्ट करत आहे छानशा अशा रेसिपीने. तर आज आपण करत आहोत वेगळीच रेसिपी. म्हणजे रेसिपी तर नेहमीची आहेत पण थोड्या वेगळ्या अशा पद्धतीनं. तर आज मी करत आहे वांग्याचं भरीत. ॲक्च्युली आमच्या अन्वीचे पप्पा म्हणजे मिस्टर दिघे जे आमचे आहेत ना, ते चाललेले आहेत मॅच खेळण्यासाठी. तर त्यांना मग द्यायचं आहे टिफिन. तर ते टिफिनला दरवेळेस मिलेट वगैरे असं काहीतरी घेऊन जातात. पण ह्यावेळेस मग मी त्यांना म्हटलं, तुमच्या फ्रेंड्स ते त्यांचे फ्रेंड्स पण सगळेजण मिळून काही ना काहीतरी आणत असतात. तर म्हटलं ह्यावेळेस आता वेगळं काहीतरी घेऊन जा. म्हणून मावशींना पण मी आज सांगितलेलं आहेत बाजरीच्या भाकरी. तर मावशींना आमची इथे हॉटेल आहे फेमस झटका म्हणून. तर खानदेशी झटका म्हणून हॉटेल आहे. तर तिथे मावशी बाजरीच्या भाकरी वगैरे चपात्या वगैरे सगळं काही करतात. आणि मग अशा प्रकारे त्या आता भाकरी करत आहेत. आता भाकरी ही मावशींची स्पेशालिटी आहे. तर मावशी पहा किती सुंदर प्रकारे भाकरी थापत आहेत, हे पहा. तर या व्हिडिओला मी ना ॲक्च्युली करणार होते व्हॉइस ओव्हरच, पण मग म्हटलं चला तुम्हाला भाकरीचा आवाज वगैरे किती छान वाटेल ना, म्हणून मग मी याला स्वतःच त्या व्हिडिओला हे करत आहे. आणि इथे आपण भरीत आहे ना, तर भरीत करण्याचं हे ना, आम्ही गेलेलो ॲक्च्युली गोष्ट अशी की कुल्लू मनाली शिमला वगैरे फिरायला. तर आम्ही कुल्लूवरून ना शिमल्याला जात होतो. तर जेव्हा आम्ही कुल्लूवरून शिमल्याला जात होतो त्यावेळेस आम्ही हरियाणा बॉर्डरवरती थांबलेलो. तर तिथे आम्हाला लागलेलं हे एक हॉटेल. मग आम्ही तिथे जेवण केलं. तर मी ना तिथे सहज भरीत मागवलेलं. आणि आता त्याला बरीच वर्ष झाली त्या भरीत खाऊन, पण त्या भरीतची जी टेस्ट आहे ना अजून माझ्या तोंडामध्ये तशीच आहे. म्हणजे इतकं मला ते भरीत आवडलेलं. आणि मी नेहमी ना हिवाळ्यामध्ये स्पेशल हे भरीत करते म्हणजे करतेच. आणि अगदी छान असं हे भरीत असतं. तर हे पहा अशा प्रकारे पातळ अशा भाकरी करतायत मावशी छान. आणि अशा प्रकारे बाजरीच्या भाकरी आहेत हे. आणि वांग्याचं भरीत आणि हरभऱ्याची जी भाजी असते ना, जी हरभऱ्याच्या पानांची भाजी, तीही मी करणार आहे. तर तुम्ही म्हणाल की पुण्यात राहून ती भाजी आपल्याला कुठे मिळते? तर ती ब्लिंकिटवरती आणि झेप्टोवरती मिळते. फ्लिपकार्टवरती मी चेक केलं पण अजून काही ती भाजी तिथे अवेलेबल दाखवत नाही आहे. तर याच्यामध्ये मी काय टाकलं होतं तर कांदा तेल टाकलं. आणि हो, याच्यामध्ये स्पेशल म्हणजे तेल फक्त मी मोहरीचंच तेल टाकलेलं आहे, बाकी कुठलंही तेल नाही टाकलेलं. हे पहा, हे मस्टर्ड ऑइल असतं ना, ते मोहरीचं तेलच याच्यामध्ये टाकायचं. त्यांनीच या भरीताला छान चव येते. जे आपण बिहारमध्ये वगैरे लिट्टी चोखा खातो ना, तर तो लिट्टी सोडून तो जो चोखा असतो ना, जो भरीत असतं ते मोहरीच्या तेलामध्ये असतं. ते मोहरीच्या तेलाचा जो स्मेल असतो ना, त्याचंच ते तेल असतं, त्याच्यामुळेच ते छान लागतं. आणि मग अशा प्रकारे त्याच्यामध्ये काही नाही, मग जिरी मोहरी टाकून तेल टाकून कांदा टाकायचा आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आणि वाटाणे टाकायचे. तर त्यांच्या भरीतमध्ये मी वाटाणे पाहिले होते म्हणून मी वाटाणे टाकले होते. जरासे गाजर टाकलेले आहेत. आणि मग हिरवी मिरची टाकायची, लाल तिखट टाकायचं, जे मसाले असतात धनिया पावडर वगैरे ते टाकायची. हे पाहता मी टोमॅटो टाकून घेईल. तोपर्यंत मावशीच्या 4 भाकरी होत आहे. आता यातले ना एक जी भाकरी आहे ती मी खाणार आहे आणि 3 भाकरी मी मिस्टर तिघींना देणार आहे. आणि हे बा अशा प्रकारे टोमॅटो पण करत आहे. आणि बाकी अन्वीसाठी, अण्णासाठी, आईंसाठी वगैरे तर पोळ्या आहेतच, चपात्या आहेतच. आणि हे बा अशा प्रकारे त्याला छान शिजू द्यायचं. आणि त्यांचं जे भरीत होतं ना ते असं घट्ट नव्हतं, असं पातळसर भरीत होतं. आणि ते तसंच प्रकारचं भरीत करण्याचा मी प्रयत्न करते आता. मग मी झाल्यावरती तुम्हाला मी थोडंसं दाखवते. तोपर्यंत आपल्या भाकरी बघा किती पातळ आणि किती छान भाकरी. मावशी तुम्हाला कोणी भाकरी शिकवल्या? घरीच शिकले मी. त्यांच्या आईने त्यांना भाकरी शिकवलेल्या आहेत. घरीच त्या जेव्हा लहान होते ना त्यावेळेस त्यांच्या आईने त्यांना अशा छान भाकरी शिकवल्या. आमची आई लय पातळ करत होती. त्यांच्या आई खूप पातळ भाकरी करायच्या. त्यांच्या आई प्रॉपर सोलापूरमधल्या खूप छान भाकरी करायच्या त्यांच्या आई. त्यांच्याकडूनच मावशी भाकरी करायला शिकलेल्या आहेत. हे पहा अशी उलटायची, अशी पलटायची, अशी टाकायची. हे पहा अशा प्रकारे भाकरी मावशी करतात, किती सुंदर. आणि तोपर्यंत आपलं वांग्याचं भरीत तयार होत आहे. आणि हे जे मी तुम्हाला दाखवलेलं आहे ना, हे भरीत आहे. याचे पातळ पातळ काप करून पहिल्यांदा मी याला तेलामध्ये परतवलेलं आहे. आणि मग मी याच्यामध्ये हे सगळं टाकणार आहे. तोपर्यंत हे मसाले वगैरे मी भाजून घेते. तर फ्रेंड्स, जसं की मी तुम्हाला सांगितलं की आता आपण याच्यामध्ये टाकलं होतं सगळं. याच्यामध्ये मी काय काय टाकलं होतं, तेल टाकलं होतं, जिरी मोहरी, त्याच्यानंतर गाजर मटार, त्यानंतर वाफवलेलं आपण वांग एक सेपरेट तेलामध्ये कापून ते वाफून घेतलं होतं. याच्यामध्ये कांदा टमॅटो अद्रक लसूणची पेस्ट, त्याच्यानंतर अद्रक लसूण पेस्ट करताना 2 हिरव्या मिरच्यांची पेस्ट, त्यानंतर आपला काळा मसाला, घरगुती काळा मसाला, लाल तिखट, धने पावडर आणि हे सगळं टाकून कोथिंबीर टाकून अशा प्रकारे हे केलेलं आहे मी. अशा प्रकारचं भरीत मीठ वगैरे टाकून त्याला झाकून
लावून ठेवून आता हे थोडंसं वाफ येऊन देत आहे याला. तोपर्यंत मी इकडं करत आहे छान असं मिरचीचा ठेसा. तर तुम्ही कोणत्या प्रकारे मिरचीचा ठेसा करता ते मला नक्की सांगा. आता इथे गरमागरम तयार आहेत आपल्या बाजरीच्या भाकरी. हे पहा किती सुंदर सुंदर आणि पातळ पातळ अशा ह्या भाकरी आहेत. पहा किती छान आपलं दूधही तापत आहे. आणि आता मी इथे काय करत आहे, इथे मी लसूण अशा प्रकारे सोलून घेत आहे आपल्या मिरचीच्या ठेशासाठी. तर पाहत राहा हे बा फ्रेंड्स. तर आता मी करत आहे ठेसा. तर हा ठेसा आपण करणार आहोत पाटा आणि वरवटा. तर तुम्ही म्हणता तुझ्याकडे पाटा आणि वरवटा कसा, तर आम्ही पण गावाकडचेच आहोत. अहो आम्ही काय कुठले अमेरिकेहून नाही आलेलो, आमच्याकडे सगळं असतं. हे पाय याच्यामध्ये आता शेंगदाणे टाकते. हे तिन्ही वस्तू आहेत ना अशा छानशा भाजून घ्यायच्या मीठ वगैरे टाकून आणि मग त्या पाट्यावर वट्यावर वाटून त्याचा बनवायचा आपल्याला छान असा ठेसा. तर आपल्याला इकडे तयार आहे भरीत यमी यमी बाजरीच्या भाकरी आणि हा आहे मिरचीचा ठेसा ज्याला खाऊन लागणार आहे गुलाब. तर कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा मेनू हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. यार फ्रेंड्स तुम्ही सगळं करता, व्हिडिओ वगैरे पाहतात, व्ह्यूज वगैरे असतात, पण कमेंट्स आणि लाईक कोणी करत नाही. सो प्लीज लाईक अँड कमेंट. आता हे डोळ्यावरती उडण्याच्या आधी आपण थोडंसं लांब लांब जाऊ. तर आपल्या डोळ्यावरती तर मी करते अशा पद्धतीनं ठेसा. तुम्ही कसा करता तुमच्या पद्धतीचा ठेसा नक्की मला सांगा. हे पहा फ्रेंड्स, आता हा मिरचीचा ठेसा आहे. तर तुम्ही म्हणताल ही नुसती ॲक्टिंगच करते का, तर मिरच्या ना हाताला लागल्यानंतर ना खूप हातांची आगाग होती. पण काही नाही, मी आहे ना वाटते माझ्या हातांची तर नाही होत आगाग फार अशी. जनरली आपण पण माणूस आहे, सगळ्यांच्या हातांची आगाग ही होतच असते. असं कोणच नाही ज्याच्या हाताची आगाग वगैरे होणार नाही. पण थोडंसं वाटायचं छान मस्तपैकी आबडधोबड वाटायचं आणि ह्या तवा असंच ठेवला आहे. याच्यामध्ये असं मिरचीनं तेल टाकून फ्राय करायची. झाला आपला भाकरीसोबत खाण्यासाठी यम्मी असा ठेसा. आलं ना तुमच्या तोंडाला पाणी, माझ्या तर खूप येतंय. तर हे मी असं वाटून घेते, याच्यामध्ये मीठ टाकते आणि मस्तपैकी असं हे जे आहे ना मिरचीचा ठेसा असा वाटून घेते. तर आमच्या मावशी आहेत ना भांडे घासून गेले आहेत, तरी पण खूप सारे भांडे पडलेले आहेत. तर काय नाही, आवरल्यावर घासायचे, काम झाल्यावरती आपल्याला कामच काय, भांडेच घासायचे. आणि अशा प्रकारे मीठ वगैरे टाकायचा आणि मग हे झाकण असं बंद करायचं आणि मग ते आपल्या ट्रॉल्यांमध्ये ठेवून द्यायचं आणि मग झालं. हे अशा प्रकारे आता मी वाटून घेते आणि तुम्हाला दाखवते. जर मला कोणी भेटलं इथे अवेलेबल माणूस तर तो काढेल माझा व्हिडिओ, जर नाही भेटलं तर मग मी असंच एका हाताने काढत तुम्हाला दाखवते. तर हे पहा फ्रेंड्स, आपण आहे ना आता मिरची अशी वाटून घेत आहोत. तर तुम्हाला काय वाटलं मी काय ॲक्टिंग करते? मी खरंच ठेसा बनवते पाट्यावरती. हे आता मी प्रूफ केलेलं आहे. आता पाटा छोटा असल्या कारण थोडंसं खाली सांडत आहे, पण हे पहा मी पूर्ण मिरचीचा ठेसा पाट्यावर वाटून करत आहे. होऊ द्या माझ्या हाताची आगा, काय नाही फरक पडत. पण यूट्यूबसाठी थोडंसं स्ट्रगल करणं महत्त्वाचं आहे. कुठल्याही कामात आपण थोडीशी मेहनत, थोडंसं कष्ट करणं हे गरजेचं असतं आणि कष्ट हे करावंच लागतं. फ्रेंड्स, तर आपला हा ठेसा अशा प्रकारे वाटून झालेला आहे. पहा किती सुंदर आणि यम्मी दिसतोय. आता हा ठेसा घ्यायचा आणि अशा प्रकारे तव्यावरती टाकायचा आणि त्याला छान असं परतून द्यायचं. आता हे भरीतच आहे म्हणून मी हे घेतलेलं आहे. आता आपण ठेसा छान परतूयात आणि मग तुम्हाला मी संपूर्ण ताट असं बनवून दाखवते आजचं काय आपण बनवलं ते. हे पहा अशा प्रकारे आता त्याला छान छान परतून घ्यायचा. हे पहा फ्रेंड्स, तर तयार आहे आपला मिरचीचा खरडा. तर कोणाकोणाला आवडतो मिरचीचा खरडा आणि कोणी कोणी याच्यामध्ये लिंबू कोथिंबीर टाकतं. तर मी काही याच्यामध्ये लिंबू कोथिंबीर वगैरे टाकत नाही. बरेच जण याच्यामध्ये लिंबू कोथिंबीर वगैरे टाकतात. आणि हा जो बघा ठसका लागतोय, हा जो आहे ना दह्यासोबत खायला तर एक नंबर लागतो, खूप छान लागतो दह्यासोबत खायला. हे पहा अशा प्रकारे, वा किती सुंदर. बघा तुम्हाला आता मी छानपैकी ताट करून दाखवते. आजचा मेनू आपला काय आहे तो मस्तपैकी तुम्हाला आज मी ताट करून दाखवते. आता सॅटर्डे स्पेशल. तर अजून हरभऱ्याची भाजी जी आहे ना ती केलेली नाहीये, तर ती हरभऱ्याची भाजी दुपारी करू आम्ही. तेव्हा तुम्हाला त्याचा मी शॉर्ट्स दाखवेन. त्याचा काही लॉंग व्हिडिओ नाही काढणार, त्याचा मी शॉर्ट्समध्ये तुम्हाला दाखवेल. मध्ये येतं बोट वगैरे एखाद्याने व्हिडिओ काढायला. पहा किती सुंदर आपला मिरचीचा ठेचा आहे. सुटलं ना तुमच्या तोंडाला पाणी. तर मी सांगितल्याप्रमाणे पहा
आपलं हे ताट अशा प्रकारे रेडी आहे. तर हा आहे मिरचीचा खरडा. त्याच्यानंतर दिसत आहे तुम्हाला किती सुंदर यम्मी असं तोंडाला पाणी सुटेल पाहूनच. हे आहे दही. याच्यामध्ये तुम्ही साखर टाकूनही खाऊ शकता किंवा गूळ टाकूनही खाऊ शकता. त्याचप्रमाणे बाजरीची भाकरी आहे, कांदा आहे, लिंबू आहे आणि हे आहे चमचमीत झणझणीत असं वांग्याचं भरीत. तर कसा वाटला तुम्हाला मेनू? आणि हो, तुम्ही म्हणताल की हे काय आहे? तर हे खाऊन तुम्हाला सगळ्यांना जर तोंडाला तिखट जर तुम्हाला खूप जास्त लागलं, झणका लागला, लिंबू पिळूनही ते राहिलं नाही, तर हे आहे आपला ऊस. नॅचरल गोडवा, नॅचरल स्वीट्स. तर ह्याच्या प्रकारे इथे मी गूळ ठेवलेला आहे, ऊस आहे, मीठ आहे आणि मिरची आहे. तर अशा प्रकारे. आणि आपल्याला नंतर आपण करणार आहोत, कमिंग सून आपलं येत आहे हरभऱ्याची भाजी. हरभऱ्याच्या भाजीचा व्हिडिओ येत आहे, तर तो नक्की पहा. नगरच्या पद्धतीनं हरभऱ्याची भाजी. तर अशा प्रकारे होता आपला हा आजचा शनिवारचा मेनू. तर कसा वाटला तुम्हाला? पहा, आहे की नाही हेल्दी, टेस्टी आणि खूप छान असा बाजरीची भाकरी, मिरचीचा खरडा, वांग्याचं भरीत, दही, लिंबू, कांदा फोडलेला, ऊस. जर तुम्हाला तिखट लागलं तर नॅचरल तुम्ही साखर खाण्याच्या ऐवजी गूळ किंवा ऊस खाऊ शकता. ताज्या ताज्या शेतातला ऊस आहे हा. पहा किती सुंदर आहे. आवडला ना तुम्हाला आजचा मेनू? नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. अशीच छान छान रेसिपी पाहण्यासाठी पहा अन्वीज टिफिन ब्लॉग, प्रियंका दिघे ब्लॉग. तुम्ही सर्च करू शकता. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल. धन्यवाद. माझी व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. स्टे ट्यून.